नमस्कार. आज आपण कारक सिद्धांताचे दुसरे उदाहरण बघणार आहोत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्पष्ट सांगतो, आज आपण इतिहास सांगत नाही आहोत. आज आपण भावनिक गौरवगाथा करत नाहीत. आज आपण नियम तपासतो. उद्दिष्ट एकच. आत्माकारक ते दाराकारक या सातही कारकांच्या आधारे क्रांती, त्याग आणि संघर्ष हे जीवनात कसे घडतात याची शास्त्रीय पडताळणी करणे. ही कुंडली स्वातंत्र्य सैनिकाची आहे म्हणून नव्हे, तर नियम अत्यंत स्पष्ट दिसतात म्हणून निवडलेली आहे. या उदाहरणात पुढील नियम वापरलेले आहेत. जेव्हा स्थिर आत्मतत्व आणि चर आत्माकारक एकाच दिशेने कार्य करतात, तेव्हा जीवनमार्ग वैयक्तिक न राहता व्यापक उद्दिष्टांची वाहक भूमिका घेतो. अमात्यकारक मंगळ प्रधान असल्यास कर्म संघर्षमय व थेट होते. भ्रातृकारक गुरु असल्यास संघर्षाला वैचारिक अधिष्ठान मिळते. मातृकारक सूर्य असल्यास भावनिक आधार राष्ट्र आणि तत्व बनते. पुत्रकारक बुध असल्यास वारसा संघटनात्मक व वैचारिक असतो. त्रिशांशामध्ये ज्ञातिकारक चंद्र राहू संबंध असल्यास दुःख अस्थिर पण ध्येयकेंद्री होते. दाराकारक शनी असल्यास संबंध हे त्यागातून घडताना दिसतात. हे नियम ग्रंथाधिष्ठित आहेत, कल्पित नाहीत. लग्न कुंडलीमध्ये प्रथम प्रश्न विचारायचा असतो, हा जन्म सुरक्षिततेसाठी आहे का धोक्याची किंमत मोजण्यासाठी? लग्न स्तरावरच स्पष्ट होते की कुंडली सुख स्थैर्य यासाठी रचलेली नाही. ही कुंडली जोखीम स्वीकारण्यासाठी रचलेली आहे. पराशय दृष्टीने सांगायचे तर ही कुंडली भोगप्रधान नसून संघर्षप्रधान आहे. आत्माकारक आत्ममार्गाची दिशा या कुंडलीमध्ये चर आत्मकारक शुक्र आहे. याचा अर्थ असा की या जन्मात आत्म्याचा प्रवास केवळ कर्तव्य आणि आदेशातून नाही, तर आकर्षण, भावनिक निष्ठा आणि मूल्यांमधून घडतो. म्हणूनच हा आत्मा स्वतःसाठी जगत नाही, पण तो संघर्षही कोरड्या अहंकारातून करत नाही. येथे आत्ममार्ग भावनेतून घडतो, पण ध्येयाकडेच नेतो. अमात्यकारकाची भूमिका या कुंडलीमध्ये स्थिर अमात्यकारक बुध आहे आणि चर अमात्यकारक मंगळ आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. विचार म्हणजेच बुध, कृती म्हणजेच मंगळ. म्हणूनच नेताजींचे कर्म फक्त भाषणात किंवा फक्त विचारात नाही, तर थेट ते कृतीत उतरलेले दिसते. ही कुंडली सांगते, हा आत्मा विचार मांडून थांबत नाही, तो थेट रणांगणात उतरतो. भ्रातृकारक मंगळ संघर्ष कसा घडवतो? स्थिर भ्रातृकारक मंगळ आणि चर भ्रातृकारक गुरु आहे. गुरु भ्रातृकारक असल्यास संघर्ष अंध नसतो, तो तत्वाधिष्ठित असतो. म्हणूनच नेताजी फक्त शत्रूशी लढत नाहीत, ते स्वतःच्या विचारांशीही संघर्ष करतात. ही कुंडली क्रांतीला अराजक बनवत नाही, ती शिस्तबद्ध संघर्षात रूपांतरित करते. मातृकारक आणि भावनिक आधार या कुंडलीत स्थिर मातृकारक चंद्र आणि चर मातृकारक सूर्य आहे. म्हणून याचा अर्थ असा, आई म्हणजे घर किंवा म्हणजे वैयक्तिक आधार, पण सूर्य जर मातृकारक असेल तर भावनिक आधार राष्ट्रात रूपांतरित होतो. म्हणूनच आईपेक्षा
मातृभूमी मोठी ठरते. पुत्रकारक आणि त्याचे उत्तरदायित्वाचा अर्थ. नेताजींच्या कुंडलीत स्थिर पुत्रकारक गुरु आणि चर पुत्रकारक बुध आहे. याचा अर्थ संतती म्हणजे विचार, वारसा म्हणजे संघटन. म्हणूनच नेताजींचा वारसा जैविक नाही तर संघटनात्मक व प्रेरणात्मक आहे. नवहोश कुंडलीतील आत्म्याची स्थिर दिशा. नेताजींचं नवहोश पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते. हा संघर्ष जो आहे त्यांच्या आयुष्यातला, तो अपघाती नाही, तो आत्म्याने स्वीकारलेला मार्ग आहे. नवहोश सांगतो, नेताजींची वाट भावनेतून नाही, ती निश्चित ध्येयातून जाते. ज्ञातिकारक व त्रिशांश म्हणजे दुःखाची यंत्रणा. त्रिशांशामध्ये ज्ञातिकारक चंद्र आहे, जो राहूच्या प्रभावात दिसतो. याचा अर्थ दुःख अस्थिर आहे, वेदना तीव्र आहेत, पण त्या आत्मा मोडत नाहीत. हे दुःख भीती निर्माण करत नाही, ते अपरिहार्यता निर्माण करते. दाराकारक आणि संबंधांचे स्वरूप. सुभाषबाबूंच्या कुंडलीत चर दाराकारक शनी आहे. शनी दाराकारक असल्यास संबंध सुखासाठी नसतात, ते त्यागासाठी असतात. म्हणूनच वैयक्तिक नाते जीवनाचे केंद्र ठरत नाही. सुभाषबाबूंच्या कुंडलीत आता आपण प्रत्यक्ष जीवन आणि चरकारकांच्या आधारे पडताळून पाहूया. सुरक्षित जीवन टाळले, कारण या कुंडलीत चर दाराकारक शनी आहे. जैमिनी नियम सांगतो, दाराकारक शनी असल्यास जीवनात सुरक्षितता शोधली जात नाही, तर त्याग स्वीकारला जातो. म्हणूनच सुभाषबाबूंनी सुखी, सुरक्षित, प्रतिष्ठित जीवन जाणीवपूर्वक बाजूला ठेवले होते. संघर्ष स्वीकारला, कारण या कुंडलीत जर अमात्यकारक मंगळ आहे, जैमिनीनुसार अमात्यकारक मंगळ असल्यास कर्म थेट कृतीत उतरते आणि संघर्ष टाळला जात नाही. म्हणूनच विचारापुरता लढा न राहता सशस्त्र आणि प्रत्यक्ष संघर्ष बाबूजींनी स्वीकारला. राष्ट्र प्रथम ठेवले, कारण या कुंडलीत चर मातृकारक सूर्य आहे. जैमिनी नियम सांगतो, चर मातृकारक सूर्य असल्यास भावनिक आधार वैयक्तिक आईत न राहता राष्ट्र, तत्व आणि ध्येयात रूपांतरित होतो. म्हणूनच आई, कुटुंब यांच्यापेक्षा मातृभूमी सर्वप्रथम ठरते. वैयक्तिक सुखाला दुय्यम स्वरूप, कारण या कुंडलीत चर आत्माकारक शुक्र आहे. जैमिनी दृष्टिकोनानुसार चर आत्माकारक शुक्र असता आत्ममार्ग आकर्षण व मूल्यांमधून उलगडतो, पण वैयक्तिक सुखात अडकत नाही. म्हणूनच सुख, आराम, स्थैर्य हे ध्येय न ठरता मार्गात मागे पडतात. नियमाधारित निष्कर्ष काय निघतो? सुभाषबाबूंच्या जीवन प्रवासात दिसणारे निर्णय कोणत्याही योगायोगाने घडलेले नाहीत. ते चर कारकांच्या दिशेने सातत्याने वाहताना दिसतात. म्हणूनच येथे नियम फक्त ग्रंथात न राहता प्रत्यक्ष जीवनात उतरलेले स्पष्टपणे दिसून येतात. या उदाहरणात म्हणजे नेताजींच्या कुंडलीच्या उदाहरणात कारक सिद्धांताचे नियम फक्त सैद्धांतिक न राहता प्रत्यक्ष जीवनात अचूक लागू झाल्याचे दिसते. ते कसे सिद्ध होते ते टप्प्याटप्प्याने पाहूया. लग्न, नवांश आणि त्रिशांश हे एकाच दिशेने कसे गेले ते बघूया. लग्न काय दाखवते? सुभाषबाबूंच्या लग्नामध्ये चर आत्माकारक शुक्र आणि चर अमात्यकारक मंगळ हे दोन्ही ग्रह वैयक्तिक सुख, सुरक्षितता
किंवा स्थैर्य यांना प्राधान्य देणारे नाहीत. आत्ममार्ग चर आत्माकारक, मूल्य आकर्षण आणि ध्येय. कर्ममार्ग चर अमात्यकारक, कृती, संघर्ष आणि थेट निर्णय. म्हणजेच निर्णयाची दिशा सुख केंद्री नसून ध्येय केंद्राधिष्ठित आहे. नवमांश काय सांग प्रश्न विचारतो. नेताजींनी हा मार्ग आणि त्यांच्या आत्म्याने स्वीकारलेला आहे का? नवांशमध्ये तोच आत्ममार्ग खंडित होत नाही, तो बदलतही नाही, तो सौम्यही होत नाही. याचा अर्थ हा संघर्ष किंवा त्याग परिस्थितीजन्य नाही, तर आत्मस्वीकृत आहे. नेताजींच्या त्रिशांश कुंडली काय सांगते? त्रिशांश दुःखाबद्दल विचारतो. दुःख काय करते? येथे दुःख निर्णय बदलत नाही, मार्ग सोडायला लावत नाही, आत्म्याला मागेही खेचत नाही. उलट तेच दुःख मार्ग अधिक ठाम करते. म्हणून लग्न इज इक्वल टू दिशा, नवमांश इज इक्वल टू आत्मस्वीकृती आणि त्रिशांश म्हणजेच त्या दिशेची कसोटी. म्हणून तिन्ही ठिकाणी दिशा बदलत नाही, म्हणून आपण म्हणतो तिन्ही एकाच दिशेने जाताना दिसतात. कारकांमध्ये विरोध नाही. हे कसे सिद्ध होते? इथे आपण फक्त चरकारक पाहतो. चर आत्माकारक ध्येयाकडे नेतो, चर अमात्यकारक त्याच ध्येयासाठी कर्म करतो, चर दाराकारक संबंधांना त्यागाच्या भूमिकेत ठेवतो, चर ज्ञातिकारक दुःखाला पलायन न देता तपात रूपांतरित करतो. कुठेही असे दिसत नाही की आत्मा एकीकडे जातो, कर्म दुसरीकडे ओढतो, संबंध अडथळा बनतात, दुःख मार्ग मोडते. हे सगळे एकमेकांना विरोध करताना दिसत नाही, तर एकाच ध्येयाला ते पूरक ठरतात. म्हणूनच येथे कारकांमध्ये संघर्ष नाही, समन्वय आहे. दुःख साधन कसे ठरते? अडथळा कसा ठरत नाही? हे अत्यंत महत्वाचे आहे सुभाषबाबूंच्या कुंडलीत. त्रिशांशानुसार दुःख असूनही जीवन मार्ग बदलत नाही, दुःख असूनही ध्येय सोडले जात नाही, दुःख असूनही आत्मविश्वास नष्ट होत नाही. उलट दुःख अधिक ठाम निर्णय घेते, दुःख अधिक तीव्र कर्म देते, दुःख अधिक स्पष्ट ध्येय स्वीकारते. म्हणून येथे दुःख पलायन निर्माण करत नाही, तर परिपक्वता निर्माण करते. म्हणून आपण ठामपणे म्हणू शकतो, दुःख हे अडथळा न बनता सुभाषबाबूंच्या कुंडलीत साधन ठरले आहे. सुभाषबाबूंच्या कुंडलीच्या उदाहरणात चरकारक, लग्न, नवांश आणि त्रिशांश हे एकमेकांशी विसंगत न राहता एकाच जीवन दिशेला पुष्टी देताना दिसतात. म्हणूनच येथे कारक सिद्धांत फक्त लागू होत नाही, तो जीवनात सिद्ध झालेला दिसतो. ही कुंडली क्रांतीचे भविष्य सांगत नाही, ती क्रांती का घडते हे समजावते. सनातन ज्योती घटना सांगण्यासाठी नाही, तर जीवनाची रचना उलगडण्यासाठी आहेत. धन्यवाद.